श्रीराम समर्थ. श्रोते हो नमस्कार. सहज सुलभ पद्धतीने करूया शारदीय नवरात्र महोत्सवातील सांगतेच्या दिवशी, कुलाचाराच्या दिवशी कुलदेवतेला अभिषेक पूजन. नेहमीप्रमाणे सकाळी पूर्वतयारी म्हणून आधी आपली 9वी माळ घालून घ्यायची, नैवेद्य आरती करून घ्यायची. ते झाल्यानंतर आपल्या माळी वरती टाकून द्यायच्या आणि त्यानंतर सगळ्या देवदेवतांना ताम्हणामध्ये घेऊन पूर्वतयारी म्हणून उजव्या बाजूला तेलाचा, आपल्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, धूप लावायचा. पळी, पेला, ताम्हण, पंचामृत, कापूर, हळद, कुंकू, गुलाल, अक्षदा वाहण्याकरता सुटी फुलं, नैवेद्य दाखवण्याकरता खडी साखर, पूजेला लागणारं पाणी, देवासमोर सुशोभित रांगोळी आणि पूजेला सुरुवात करायची. जेव्हाही आपली कृती बाकी असेल आणि मंत्र पुढे गेलेला असेल तर ऑडिओ पॉज करायचा, जेणेकरून मंत्र आणि पूजा आपल्याला बरोबर करता येईल. करूया कुलदेवतेला अभिषेक पूजन. आपल्या कपाळी गंध लावून घ्या. स्वस्तेस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिता विनायक प्रिया नित्यंतांच स्वस्तिं ब्रुवन्तु नः. डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं, प्राशन करायचं. 3 वेळा ही कृती करायची. आचमनं केशवाय धिस्मरणं केशवाय नमः स्वाहा, नारायणाय नमः स्वाहा, माधवाय नमः स्वाहा. चौथ्यांदी पाणी ताम्हणामध्ये सोडून द्या. गोविंदाय नमः. हात जोडून नमस्कार करा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णपरमात्मने नमः. नमो भगवते वासुदेवाय. प्राणायाम करायचा. नमो भगवते वासुदेवाय, नमो भगवते वासुदेवाय. हात जोडून मनामध्ये आपल्या कुलदेवतेचं, गुरूंचं, आईवडिलांचं स्मरण करायचं. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णका, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजानना. 12 नामानि यः पठे शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा, संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. 11 वेळा नमस्कार करायचा. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, वाणीहिरण्यगर्भाभ्यां नमः, शचिपुरन्दराभ्यां नमः, मातापितृचरणकमलेभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. हस्ते साक्षतंजलमादाय उजव्या हातामध्ये पाणी घ्या. तिथे विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च करणञ्चैव सर्वविष्णुमयं जगत्. एवं ग्रहगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ यजमानस्य गोत्रोच्चारः. आपलं गोत्र म्हणा, आपलं नाव म्हणा. मम आत्मनाः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम् अस्माकं कुटुंबानां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं प्रधान संकल्प
अनुसारेण आचरितस्य शारदीय नवरात्र महोत्सव सांगता सिद्ध्यर्थम कुलदेवतानां अभिषेक पूजनंच करिष्ये. उजव्या हातातलं पाणी तांबणामध्ये सोडून द्या. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम आदौ गणपती स्मरणंच करिष्येत. हात जोडायचे, गणपतीची प्रार्थना करायची. विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते. एक फूल घ्या, गंधाक्षतेमध्ये बुडवा, जमिनीला वहा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. एक फूल घ्या, गंधाक्षतेमध्ये बुडवा, सूर्याला वहा. आदित्यस्य नमस्कारान् कुर्वन्ति दिने दिने जन्मांतरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. एक फूल घ्या, गंधाक्षतेमध्ये बुडवा आणि आता आपण जो नंदादीप म्हणून लावतोय तो नंदादीप प्रज्वलित करून त्या नंदादीपाला हा फूल वहा. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धे विनाशाय दीपः ज्योती नमोस्तुते. पळीभर पाणी सोडून द्या. आनया पूजनाख्येन कर्मणाः भूमिदीप दिवाकर प्रियतान्न मम. आता अभिषेकाला घेतलेलं पाण्याचा कलश आपल्या डाव्या बाजूला ठेवा. त्यामध्ये 2 दाणे अक्षत वहा. वरुणाय नमः आवाहयामी. त्या कलशाला 4 दिशेला गंध लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः, दक्षिणे यजुर्वेदाय नमः, पश्चिमे सामवेदाय नमः, उत्तरे अथर्ववेदाय नमः, मध्ये अपांपते वरुणाय नमः. एक फूल गंधाक्षतेमध्ये बुडवून मध्ये वाहून द्या. वरुणदेवतायै नमः. गंधाक्षतपुष्पैः संपूज्य धूपं दीपं परिकल्पयामि. साखर टाकायची त्याच्यामध्ये आणि नैवेद्य दाखवायचा. वरुणदेवतायै नमः. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामि. त्याच्यावर उजवा हात झाका, डावा हात हातावर ठेवा. माशासारखे अंगठे बाहेर काढा. मत्स्यमुद्रां प्रदर्शेत. म्हणा सर्वे समुद्र तीर्थानि जलदानदाः आयान्तु पूजार्थं दुरितक्षय कारकाः. हात जोडा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं कुरु. त्या कलशातलं पाणी आपल्या पूजा सामग्रीवरती स्वतःवरती शिंपडून घ्यायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सबाह्य अभ्यंतरशुचिः सर्वं शुचिः. पळीभर पाणी सोडून द्या. वरुणः प्रियतान्न मम. हात जोडा. अथ ध्यानं विद्युद्दाम समप्रभा मृगपति स्कंधस्थितां भीषणां कन्याभिकरबालखेटविलसद्धस्ताभिरासेयवितां हस्तैश्चक्रधरालिखेटविशिखांश्चापङ्गुणं तर्जनीं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे. जगदंबा माता की जय. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती स्वरूपिणे कुलदेवतायै नमः. नमस्कार करायचा. ध्यानं समर्पयामि, आवाहनं समर्पयामि. अंबे अंबिकें बालिकेन मानयति कश्चन सहस्रश्वकः सुभद्रिकां कां पीलवासिनीं. जगदंबायै नमः. ध्यानम् आवाहनं समर्पयामि,
आसनं समर्पयामी. नमस्कार करायचा. आसनं समर्पयामी. पदयोः पाद्यम. जगदंबेला पळी पळी पाणी आणि बाकीच्या देवांना पाणी घालायचं. एतावानस्य महिमा तो जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवी. पाद्यम समर्पयामी. पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये हळद, कुंकू, गुलाल, अक्षत, एखादं फूल हे असं अर्घ्याचं पाणी तयार करून जगदंबेच्या टाकावरती, मूर्तीवरती जे काही आपल्याकडे आहे त्याच्यावरती वाहायचं. जगदंब देवतायै नमः. हस्तयोः अर्घ्यम. त्रिपादूर्ध्व उदयत् पुरुषः पादो सेहा भवत् पुनः तत्तो विखमं व्यक्रामत्साशनानशने अभि. अर्घ्यांतरैव. चांगलं पाणी सगळ्या देवांना घाला. आचमनीयं स्नानं तस्माद्यज्ञात् सर्वभूतः संभृतं प्रकदाज्यं पशुंस्तां चक्रे वायव्यानारण्याग्राम्याश्च जे. आता सगळ्या देवांना एकत्रित पंचामृत घालायचं. पंचनद्याः सरस्वतीमपि यन्ति सस्रोतसः सरस्वती तु पंचधासो देशे भवत्सरित. पयोदधिघृतं चैव मधु च शर्करायुतं पंचामृते स्नपनं चैव प्रियतान् परमेश्वर. पंचामृतस्नानं समर्पयामि. पंचामृतस्नानान्तरैः. चांगलं पाणी घाला. सहशुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरैव. पळीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये गंध आणि हळद घ्या आणि देवीला ते पाणी घाला. उद्वर्तन स्नानम. महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका जगदंबायै नमः. उद्वर्तन स्नानांतरेन पुन्हा चांगलं पाणी घाला. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानांतरैव. एक फूल घ्या, गंध अक्षतेमध्ये बुडवा, देवीला वहा. जगदंबायै नमः. पंचामृतपूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. 2 वेळेस ताम्नामध्ये पाणी सोडा. धूपं दीपं परिकल्पयामी. नैवेद्यम. उरलेल्या पंचामृताचं नैवेद्य दाखवा. पंचामृत नैवेद्यम. शेषपंचामृत नैवेद्यम. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. न्यून उपचारार्थे देवीवरती एक फूल किंवा अक्षत वाहा. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामी. नमस्कार करायचा. नमस्कारान् करोमि. पळीमध्ये पाणी घ्या. आनयामलापग्रहणपंचामृतभोजनाख्येन कर्मणा हा जगदंबा प्रियतान्न मम. ताम्नामध्ये सोडून द्या. आधी वाहिलेलं फूल काढून घ्या, त्याचा वास घ्या आणि उत्तर दिशेला ठेवून द्या. पूर्वनिर्माल्य वंदनपूर्वक उत्तरैः विसृज्य अभिषेकं कुर्यात. आता असेल तर अभिषेक पात्राने धार धरायची, नसेल तर आपल्या फुलपात्रामध्ये पाणी घ्यायचं, पळी पळी पाणी घालायचं. पहिल्यांदी गणपतीपासून सुरुवात करायची. हरिः ओम. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येर्माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचारम् अवशिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवोत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवोद्धरातात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः. त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि. त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि. त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि.
सर्वं जगदिदं तत्त्वोज्जायते सर्वं जगदिदं तत्त्वोत्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायान्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणाधिं पूर्वमोच्चार्य वर्णादिस्तदनन्तरम् अनुस्वार परतरः अरधेन्दुलसितन्तारेण रुध्यम् एतत्तव मनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराष्टान्तरूपं बिन्दुरुत्तरूपं नादसन्धानं संज्ञितासन्धिः सैषा गणेशविद्या गणकर्षणि चरद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ओं गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमाङ्कुशधारिणं मृदं च वरदमहस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपीडितं भक्तानुकम्पितं देवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतं च सृष्टादौ प्रकृते पुरुषात्मनम् एवं ध्यायेत्यो नित्यं स योगयोगीनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः। आता फक्त जगदंबेवरती पाणी घालत राहायचं। हरिः ओम ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यमिन्दें गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपव्य श्रीर्मादेवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तान्तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णान्तामिहोपवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मेण स्थितां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोदिजातो वनस्पतिस्तव वृक्षोधबिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मान् देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराश्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुप्तिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीनाशयाम्यहम् आभूतिं समृद्धिं च सर्वार्निर्नून मे गृहात् गन्धद्वारान्दुराधरिषान् नित्यपुष्टाङ्गरीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियं मनसः काममाकोतिं वाच सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रेतान्यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भवकृतम् श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनी आपस्त्रजन्तु सिंहानि चिक्लितवस्मै गृहे निचद्देवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दाशोष्मान् विन्देयं पुरुषाणहम् यः शुचिप्रयतो भूत्वा जुहुयादाजन्वः सूक्तं पञ्चदशर्जं च श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्म उरु पद्माक्ष पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षेन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांशदेहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्ममयि सन्निधस्त्व पुत्रपौत्रं धनं धान्यमस्तैश्वादिव्रतं प्रजानं भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुधनं सूर्यधनमसुधनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणो धनमश्विनौ वैनतेय सोमं पिब पितृपुत्रः सोमं धनस सोमिनो मय्यं दधातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्य न लोभो न शुमामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसिजिनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसीदमह्यं विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधवी प्रियां लक्ष्मीप्रियसेकिद्देवीं नमहम्युच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाभिधात् शोभमानं मह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। हरिः ओम। आता सगळ्या देवांना पळी पळी पाणी घालत राहायचं। हरिः ओम। सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं सर्वतस्फृत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलं पुरुष एवेतज्ञं सर्वं यद्भूतं यच्च भाव्यमुताम्रस्वशेषानुजदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादोर्ध्वौदत्पुरुषः पादोस्यः भवत्पुनः ततो विखं विग्रामत्साशनानुशने अभि ततो विराट जायत विराजोऽधिपुरखः स जातोऽतिरिच्य पश्चात् भूमिमथो पुरः तस्माद्यज्ञः सर्वभूताः संभृतं मृगदाज्यं पशूनां चक्रे वायुव्यनारण्यग्राम्य शरीरे तस्माद्यज्ञः सर्वोतिरिच्य सामानुयज्ञरे छन्दाग्निजज्ञरे तस्माद्यजुस्तस्माद् जायत तस्माद्यश्वा अजयन्त जे केचोभयादतः
गावो जज्ञिरे तस्मात् तस्मात् जाता अजावयः तञ्जज्ञं बर्हिः प्रोक्षन् पुरुखं जातं कृतः तेन देवाय साध्यहरिकश्चये यत्पुरुखं वेदधूकतिधा विकर्मन्मुखं किमत्स्यासीत् किं बाहु किमुरुपादा उत्सेते ब्राह्मणो समुखमासीत् बाहु राजन्यकृतः ऊरु तदस्य तद्वैशाः पदव्यागुं शूद्रो अजायत चन्द्रमामनसञ्जात चक्षुः सूर्याजात श्रोत्राद् वायुष्यप्राणसमुखादग्निरजायत नाभ्यासिदन्तरिक्षकंशिरश्नौर्यवुः समर्ततपद्भ्यां भूमिरया श्रोत्रात् तथा लोकां कल्पयन् यत्पुरुखेन हविखा देवाजन्मतन्मत वसन्तोऽस्यासीदाजङ्गृह्मः शरद्धविः सप्ताशासन् परिधये श्रीसप्तसमिदः कृताः देवाजद्यज्ञन्तन्मान अभद्नन् पुरुखं पशुं जज्ञेन जज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनागं महिमानः सचन्ति यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञ शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेधि सर्वेखां वा एकवेदानग्रसो यत्साम सर्वेखामेवैनमेतद्वेदानग्रसेन एकञ्जति शान्तिः शान्तिः शान्तिः। अमृताभिषेकोस्तु जगदंबा माता की जय। आता देवांना स्वच्छ पुसून घ्यायचं, जागेवरती ठेवायचं, गंध अक्षर फुलं व्हायचे, त्यानंतर धूप दीप नैवेद्य आणि आरती अशा प्रकारे शारदीय नवरात्र महोत्सव सांगतेनिमित्त आपल्या देवदेवतांचे अभिषेक पूजन पूर्ण झालेले आहे। नेहमीप्रमाणे ज्यांना या निमित्ताने आम्हाला दक्षिणा समर्पण करायची इच्छा असेल त्यांनी आमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या 98 60 78 29 89 किंवा 99 75 20 30 67 या मोबाईलवरती फोनपे गुगल पेद्वारे आपण आपली दक्षिणा समर्पण करू शकता। दक्षिणा दिलीच पाहिजे असं नाही, पण कार्यक्रमाचं संपूर्ण फल प्राप्त व्हावं यासाठी यथाशक्ती गुरुजींना दक्षिणा समर्पण करावी। आपल्याला एखाद्या दुसऱ्या गुरुजींवर श्रद्धा असेल, मंदिरामध्ये देण्याची इच्छा असेल, आपण तिथेही दक्षिणा समर्पण करू शकता। जय जय रघुवीर समर्थ।